आज की नाही आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी फर्राटेदार सुक्या बोंबलाची चटणी किंवा तुम्ही त्याला भाजी म्हणू शकता, अशी एकदम चमचमीत झणझणीत अगदी खाल्ल्याबरोबर तोंडाला चव आलीच पाहिजे किंवा अगदी बघताच क्षणी आपल्या तोंडाला चव येईल अशी आपण भाजी म्हणा, चटणी म्हणा, तुम्ही जे म्हणा ते आज आपण बनवणार आहोत। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदमच झटपट होणारी आहे। पाहू शकता तुम्ही, अगदी इतर भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा तेच ना चिकन मटण खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशी एकदम सोपी आणि मस्त पटकन होणारी ही झणझणीत बोंबलाची चटणी कशी करायची ते आज बघणार आहोत। तर इथे मी बोंबील आणलेले होते, 1 पावच आणलेले होते, त्यामधल्या काही काड्या घेतलेल्या होत्या बघा। त्या स्वच्छ अशा मस्तपैकी मागून पुढून कट करून घेतले, त्याचे पंख स्वच्छ करून घेतले आणि ते आपल्याला अगदी कोमट पाण्यामध्ये मी अगदी 2 ते 3 मिनटं ठेवलेले आहे, म्हणजे त्याचा उग्रपणा जो आहे ना, वास तो निघून जातो आणि ते स्वच्छ करून घेतलेले आहे बघा। त्याच्यानंतर मी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। मस्त फ्राय करताना मात्र त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि मस्त अगदी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत। फक्त याने काय होईल ना की त्याच्यामधला जो उग्र वास आहे तो सुद्धा निघून जाईल आणि अगदी आपले बोंबिलाची चटणी आहे ते एकदम खमंग लागेल। तर बघा आता हे छान अगदी मस्त फ्राय करून झालेले आहे, ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आता त्याच पॅनमध्ये मी अजून थोडंसं तेल घालून घेणार आहे। ह्या भाज्यांना थोडंसं तेल जास्त असलं ना की भाजी अगदी चमचमीत आणि झणझणीत बनते बघा। आता यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, मोहरी छान तडतडली की मग आपल्याला इथं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं पण छान असं मस्त तेलामध्ये फुललं की मग मात्र आपल्याला यामध्ये मी एक इथे मीडियम साईजचा जो कांदा आहे तो कट करून ठेवलेला होता, तो बारीक बारीक अगदी तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा अगदी मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला इथे अगदी लालसर होईपर्यंत। तर मग मी आता इथे कांदा फ्राय करून घेते आहे। कांदा असा थोडा फ्राय होत आला की यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, कांदा पण आपला मस्त असा फ्राय झालेला आहे। आता एक वाफ काढून घ्यायची आहे, वाफ काढल्यानंतर कांदा तुम्ही पाहू शकता असा छान अगदी लालसर फ्राय झालेला आहे। यामध्ये मी एक टोमॅटो कट करून ठेवलेला होता, तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। टोमॅटो पण छान आपल्याला कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि खूप छान भाजी होते इथे। आणि यामध्ये मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे, त्यात कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे, ती इथे मी 1.5 चमचा घालून घेतलेली आहे। मस्त छान चव येते। आता यामध्ये आपल्याला पावडरी मसाले घालायचे आहे, तसं मी हळद घातलेली आहे, 2 चमचे इथे मी धणापूड घालून घेतलेली आहे। अगदी बेसिक मसाले आहे, जास्त लागत नाही आणि तिखटपणानुसार आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे। तर मी आधी एक पेस्ट टाकलेली होती, त्यामध्ये सुद्धा हिरव्या मिरची वाटणामध्ये घातलेली होती, त्यामुळे तिखट सांभाळूनच घालायचं आहे। आता हे सगळं छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले जे मसाले आहे सुके मसाले ते जळणार नाही आणि छान आपल्याला हे मिश्रण जे आहे शिजवून घ्यायचं आहे। एकदम छान असं वर खाली करून आपल्याला एकजीव होण्यासाठी आता आपल्याला यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। 5-1 मिनिटाची तरी वाफ काढायची आहे आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता एकदम छान आपलं एकजीव झालेलं आहे टोमॅटो, कांदा आणि इतर मसाले। आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर देखील घालून घेत आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे बघा। आता पुन्हा एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला, अगदी 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून झाली आहे बघा। अगदी मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण जे बोंबील तळून ठेवलेले होते ना ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि मस्तपैकी हा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे बघा। असे छान असे मिक्स झालेले आहे, कलर पण किती सुरेख आलेला आहे अगदी। आणि आता आपल्याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे हा सगळा जो मसाला आहे हा आपल्या ह्या बोंबल्यांना छान अगदी मस्त कोट होणार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता पाणी घालून आपल्याला हे छान अगदी मस्त शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही कारण आपण आधीच बोंबील छान अगदी तळून घेतलेले होते। तर बघा, इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा। एकदम छान आपली ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पोळीबरोबर, साध्या वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा। आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पहा, की ते अगदी दिसायला पण छान आणि चवीला पण एकदम छान असते। तर अगदीच भाजीला काही नसलं किंवा
किंवा एखाद्या भाजीचा कंटाळा आला तर हा बेत अगदी उत्तम आहे. ते एकदा नक्की करून बघा.